हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचे माझ्या विशाखा लाईफस्टाईल या चॅनलवरती. आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आणि मजेत असाल. रोज सकाळी नाश्त्याला काय बनवावे हा प्रश्न आपल्यासमोर नेहमी असतो. मग सर्वात सोपा आणि पोटभरीचा नाश्ता म्हणजेच आपले कांदे पोहे, जे की पटकन बनतात आणि पोटसुद्धा भरून जातो. पोहा तयार करून झाला, त्यावर मस्त असे कांदे, लिंबू आणि बारीक शेव टाकून छान अशी नाश्ता एन्जॉय केला. दुपारच्या जेवणात मस्त असा आंब्याचा रस आहे, तर कुरोडी पण असायला पाहिजे. मग ती सुद्धा काढून घेतली. मस्त अशी छान ताटे बनवून मस्तपैकी दुपारचं जेवण करून घेतलं. जेवणानंतर सायंकाळचा बराचसा वेळ होता, तर तो वाया न घालवता त्याचा उपयोग करून घ्यावा म्हटलं. किचनचा हा शेल्फ गॅसच्या खूप जवळ असल्यामुळे त्याच्यावर खूप अशी धूळ होत असते. तर म्हटलं आज याला साफ करून घेते आणि सोबतच ज्या बरण्या छोट्या मोठ्या आहेत त्यांनासुद्धा व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेते. यासाठी पटापट सामान बाहेर काढून घेतलं आणि शेल्फ व शेल्फवरच्या ड्रॉवर यांनासुद्धा वारंवार आपले हात लागतात, त्यामुळे ते सुद्धा खराब होतात. सोबतच त्यांनासुद्धा क्लीन करून घेतलं.
छान अशा बरण्या व्यवस्थित, लहान जिथे मोठ्या पाहिजे तिथे अशा व्यवस्थित सगळ्या बरण्या लाईनशीर लावून रॅक मस्तपैकी सजवून घेतली. ही जी रॅक आहे ही मी ॲमेझॉनवरून घेतली. पाहताच क्षणी मला ही खूपच आवडली. आपल्या किचनची शोभा वाढवण्याच्या कामात येईल म्हणून मी हिला लगेचच ऑनलाईन मागवून घेतली. पण झालं काय, आधी मी या रॅकवरती आपले रोजचे मसालाच्या वस्तू ठेवत होते, पण याच्यामधील जो शेल्फ लहान आहे त्यामुळे सामान असं व्यवस्थित बसत नव्हतं. त्यामुळे तिला तिथून काढून मी ह्या साईडला ठेवलं. बघूया म्हटलं इकडे काहीतरी आपण डेकोरेट करून ही रॅक व्यवस्थित दिसू शकते का. मी यावर आपल्या रोजच्या कामात येणारे चहा पावडर, साखर तसंच बरंचसं सामान यात ठेवून घेतलं. तर ही खूपच छान दिसत होती आणि हा किचनचा कॉर्नरसुद्धा उठून दिसू लागला. मी तर खूपच खुश झाले रॅकला डेकोरेट करून. म्हटलं चला पैसे वसूल झाले. ही रॅक तिथे ना सई इथे तर कामात आली. खूप असा छान लुक माझ्या किचनच्या कॉर्नरचा दिसत होता. शेवटी एक कॉर्नर तर बेस्ट झाला. आता दुसरासुद्धा कॉर्नर लावून घ्यायचा मन केलं आणि पटापट क्लिनिंग करायला घेतली. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असेल, ही रॅक त्या कॉर्नरला राहायची. तर आज ती रॅक मी ह्या साईडला करून घेतली आणि त्यावर आपल्याकडे असलेले रोजचे जे जवळ लागतात, नेहमी लागतात आपल्याला, ते सामान ऑर्गनाईज करून ठेवून घेतले. जसे की तेल, मीठ आणि मसाल्याचा डबा असतो. अशा प्रकारे दोन्ही गॅस ओट्यावरील कॉर्नर मस्तपैकी साफ करून ऑर्गनाईज करून लावून दिले. अशा प्रकारे दोन्ही गॅस ओट्यावरील कॉर्नर साफ करून मस्तपैकी लावून दिले. फायनल असा लुक तुम्ही बघू शकता. किचनमध्ये थोडेफार बदल केल्यानंतर किचन अगदी नव्यासारखे वाटायला लागते. तुम्हाला माझे किचन कॉर्नर कसे वाटले कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.